सोलापूर महानगरपालिकेत इको फ्रेंडली रंगपंचमी साजरी व वृक्षवाटप करण्यात आले। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपमहापौर सौ ज्ञानेश्वरी महेश देवकर यांनी महापालिकेतील सर्व नगरसेविका यांना एकत्रित करून पर्यावरणपूरक इको फ्रेंडली रंगपंचमी उत्साहात साजरी केली। महिला दिनाचे औचित्य साधत पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने उपमहापौर देवकर यांनी प्रत्येक नगरसेविकांना देशी व औषधी रोपांचे वाटप करण्यात आले। हरित सोलापूर करण्याच्या दिशेने वाटचाल करत शहर अधिक हिरवेगार करण्याचा निर्धार यावेळी सर्व नगरसेविकांनी व्यक्त केला। यावेळी भाजप शहराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक सौ रोहिणी तडवळकर, स्थायी समिती अध्यक्षा सौ रंजनाताई चाकोते तसेच सर्व महिला नगरसेविका आणि भाजप महिला पदाधिकारी उपस्थित होते। आमच्या उपमहापौर ज्ञानेश्वरीताई देवकर यांनी सगळ्या महिलांच्यासाठी रंगपंचमी आणि महिला दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। महानगरपालिकेच्या सर्व आमच्या नगरसेविका भगिनी, सगळ्या आमच्या पदाधिकारी, सगळ्या आमच्या कार्यकर्त्या, महानगरपालिकेचे काही कर्मचारी, महिला या सगळ्यांनी मिळून छान आनंदाने हा होळीचा, रंगपंचमीचा आणि महिला दिनाचा कार्यक्रम साजरा केलेला। इको फ्रेंडली रंगपंचमी आम्ही सगळ्यांनी साजरी केली आणि या महानगरपालिकेमध्ये पण जास्त महिला निवडून येऊन महिला राजा आहे आणि त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे। आणि महिला आघाडीच्या आमच्या अध्यक्षा रंजिताताई, तसेच स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, त्याचबरोबर आमच्या उपमहापौर ज्ञानेश्वरीताई आणि महिला म्हणजे शहराची अध्यक्ष म्हणून मी, आता सगळ्या महिलांना भारतीय जनता पार्टीने प्राधान्याने काम करण्याची संधी दिली, म्हणून हा आनंदाचा दिवस आम्ही आज छान साजरा करतोय। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि त्याचबरोबर महिला दिनाची गिफ्ट म्हणून आज त्यांनी देशी झाडांचं वितरण केलेलं आहे। तो एक चांगला क्षण, प्रत्येकाने आपल्या दारामध्ये झाड लावून ते जोपासावं आणि आपलं नाव त्या झाडाला द्यावं, अशा प्रकारची विनंती मी सगळ्यांना करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, हॅपी होली।